सगळ्यांचं स्वागत आहे संडेच्या स्पेशल ब्लॉगमध्ये। आज आम्ही रिव्हर बघायला चाललोय, तर मग तिथे खूप पाणी असेल। आणि आम्ही बोटवर बसणार, त्याच्यावर फिश पकडणार आणि ज्या अंकल फिश पकडतील ना त्यांचा आम्ही सिलेक्ट करणार आहे। आणि आम्ही खाणार बी नाही आणि आम्ही गाडीमध्ये बसले म्हणून आम्ही असं पडायला लागलोय। आणि हे बघा, एका फोनची आमची कमाल फोटो पण ठेवा। हे बघा, हे मागणं स्विच आहे जे आम्ही खोलतो तेव्हा चार्जिंग मध्ये तेव्हा असं काढतोय बघा, 2 दाणे निघतात। फेवरेट फोन आमच्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब। तर आज आता मी आलोय सातारा जिल्ह्यातील एका धरणावर, त्याचं नाव आहे तारळी। तर हा पहिले आम्ही एक फोटो काढला आणि हा आहे पूर्ण धरणाच्या गेट जवळचा व्ह्यू। हा एक पूल आहे आणि हे सगळं पाणी आहे। ते पाहिल्यानंतर आम्ही ज्या कामासाठी आलो तिकडे निघालो। तर हा रिव्हर साईडने एक रस्ता होता, तिकडे आलो। तर इथे भेटत होते विकत फिश, जिवंत फिश होते, ज्यातून आपल्या समोर सिलेक्ट करायचे, त्याचं वेट करायचं, मग ते लोक आपल्याला ते स्वच्छ करून देतात आणि मग ते आपण तिथे छोटेसे 2-3 हॉटेल्स आहेत, ते आपल्याला बनवून देतात। तर फिश कट करून बनवायला मॅरिनेशनला पाठवले आणि आत्ता सध्या बोटिंग बंद झाले, पण मुलींचा हट्टाखातर त्या दादाने त्यांना थोडंसं बोटमध्ये 2-3 मिनटं फिरवून आणलं। मी असं ऐकले की पहिले इकडं फिशच्या प्रकल्पावर जाऊन फिश स्वतः पकडून आणून द्यायचे, पण काहीतरी इश्यूमुळे ते आत्ता सध्या बंद आहे। तर आम्ही मग आलो हॉटेलवर। हे हॉटेल आणि हे फिशचं मॅरिनेशन करायला त्यांनी ठेवलं होतं, दुसऱ्याची ऑर्डरचे ते फिश बनवत होते। नंतर थोड्या वेळाने आमचंही पूर्ण दिलेले स्टार्टरमध्ये फिश आले, ते खाल्ल्यानंतर आम्ही हॉटेलच्या बॅक साईडला हा एक व्ह्यू होता, ते एक बोट ठेवलेली होती। फोटो सेशनलाही खूप छान ठिकाणे, आम्ही पण खूप फोटो काढले आणि मेन म्हणजे वातावरण इतकं सुंदर होतं की तिथनं उठूच वाटत नव्हतं। पाणी पहा किती स्वच्छ आहे। मग हॉटेलवर आलं, गरमागरम तांदळाची भाकरी त्या ताई बनवत होत्या आणि त्यांनी फिशचा रस्सा, फिश, तांदळाची भाकरी असं सगळं जेवण आम्ही केलं आणि मग आम्ही रिटर्न आलो। कसा वाटला